उत्तर प्रदेशातील कडाक्याची थंडी, सगळीकडे पसरलेलं कापसासारखं धुकं आणि अंधाऱ्या आकाशाखाली मंद वाहणारी गंगा, हे सगळं अनुभवणं म्हणजे जणू स्वर्ग बघण्यासारखंच आहे. आता उत्तर प्रदेशात आणखी एक गोष्ट महत्वाची मानली जाते, ती म्हणजे महाकुंभ. प्रयागराज येथे दर 12 वर्षांनी महाकुंभ होत असला तरी यंदाचा महाकुंभ विशेष असल्याचं साधू संतांचं म्हणणं आहे. सध्याची ग्रहस्थिती ही सर्वात पवित्र असून 144 वर्षानंतर असा योग आल्याचं सांगितलं जात आहे. या काळात प्रयागराज येथे केलेल्या कोणत्याही यज्ञाचा प्रभावही अधिक असेल असा दावा काही साधू संतांनी केला. यंदाच्या महाकुंभमुळे राष्ट्राला आणि भाविकांना अधिक ऊर्जा मिळेल असं गोवर्धन मठाचे पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ यांनी म्हटलंय. यावेळेस प्रयागराज महाकुंभ किंवा 12 वर्षांनी येणारं पूर्ण कुंभाचं पर्व आहे. कुंभमेळ्याभोवती अनेक पुराणकथा आणि मिथकं प्रचलित आहेत. तसेच त्याच्या नेमक्या उगमाबद्दल अनेक गोष्टी बोलल्याही जातात. काही जण मानतात की या उत्सवाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये सापडतो, तर काहींच्या मते हा सण केवळ 2 शतकांपूर्वीचाच आहे. काहीही असलं तरी हा उत्सव पृथ्वीवरील भक्तांचा सर्वात मोठा मेळावा आहे, यात काही शंका नाही. जगातील सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभाला काल 13 जानेवारी सोमवारपासून पहिल्या शाही स्नानाने सुरुवात झाली. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा 45 दिवस चालणार आहे. दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले. My name is Ella. I live in Australia and been in India for just under a week, and we're having a great time here at the festival. Feel really lucky that it was on whilst we came to visit India. Everybody has been so friendly and welcoming, and we've met lots of wonderful Indian people. Really impressed with how everything is being managed and organised as well. It's been great. We were down at the river earlier and we had a swim, and then now we've just walked back up and are excited to see more of what's going on in here and experience more of the Hindu culture and learn about what Mela is all about. Hi, my name is Eamon. I'm from Ireland. We're here at Come, me and 7 friends. The management is amazing, the crowds are amazing, everyone's really nice. We're delighted to be here. I praise the Chief Minister. He's done an amazing job organising this. Thank you very much. पुढील 1.5 महिन्यात तब्बल 35 कोटी भाविक येतील अशी शक्यता गृहीत धरूनच उत्तर प्रदेश सरकारने या महासोहळ्याची तयारी देखील केली आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले. मुख्य सोहळा सुरू होण्यापूर्वी शनिवारी गंगा, जमुना आणि अदृश्य स्वरूपातील सरस्वती नद्यांच्या संगमावर तब्बल 25 लाख भाविकांनी स्नान केलंय. असा हा उत्तर प्रदेशातील अद्भुत आणि अद्वितीय महाकुंभ सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे.